म्हातारपणाची काठी म्हणून आई वडील मुलाकडे पाहत असतात, त्याला तळहाताच्या फोडासारखं जपत असतात. मात्र मोठी झाल्यानंतर अनेक मुलं आपल्या आई वडिलांनाच घराबाहेर काढतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. पण नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने चक्क दारूसाठी पैसे न देणाऱ्या आईच्या डोक्यात पार घालून खून केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर तालुक्यातील सताळा खुर्द गावात घडली आहे. संगीता नाथराव मुंडे असं या 40 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. तर ज्ञानेश्वर नाथराव मुंडे असं 23 वर्षीय मुलाचं नाव आहे. घटनेनंतर ज्ञानेश्वर घटनास्थळावरून फरार झाला होता. 5 एकर शेती, पदरी 2 मुले, तसा संसार सोन्याचा. पण मोठ्या ज्ञानेश्वरला दारूचा नाद लागला आणि सुखी कुटुंबाला ग्रहण लागले. ज्ञानेश्वरचे वडील देवदर्शनासाठी परळी वैजनाथला गेले होते. तिकडूनच ते पंढरपूरच्या वारीसाठी जाणार होते. पण परळीतच असताना त्यांच्या लहान मुलाचा फोन आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला मोठ्या भावाने बेदम मारलं आहे. ती जणू शेवटच्या घटका मोजत आहे. हे ऐकून ते खालीच बसले. त्यांना काहीच सुचेनासे झाले. अशा परिस्थितीतच तासाभराने त्यांना दुसरा फोन आला आणि पत्नीच्या निधनाने आयुष्यच उद्ध्वस्त झालं. कसेबसे ते लातूरला पोहोचले.